आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा रस्त्यांचा. आज मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन रस्त्यांचा आढावा घेतला. काल मला असं वाटतं की शिवसेनेचे माजी नगरसेवक देखील गेलेले होते. आजपर्यंत रत्नागिरीमधल्या रेनफॉलची आकडेवारी जी आहे ती 1900 मिलीमीटर आहे. त्याच्यामुळं खड्डे भरायला अडचण होते. परंतु खड्डे भरण्यापेक्षा उरलेल्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण येत्या 15-20 दिवसामध्ये सुरू होईल, तो देखील आज आम्ही निर्णय घेतला आहे. आणि खड्डे देखील चांगल्या पद्धतीनं भरले गेले पाहिजे, हा देखील निर्णय मी घेतलेला आहे. मुद्दा राहतो खड्डे का पडले. कॉन्क्रिटीकरणासाठी जे पैसे मंजूर झालेले होते ते कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यामुळं म्हणजे मजगाव रोडपासून अपराध हॉस्पिटलपर्यंत, नाचण्याच्या हद्दीपासून मारुती मंदिरपर्यंत आणि साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरपर्यंत हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही केबलिंग करायचं आहे म्हणून डांबरीकरण करून ठेवलेलं आहे, पण त्याच्यावर देखील कॉन्क्रिटीकरण होणार आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉन्क्रीटचं काम सुरू होणार. त्याच्यामुळं कुठच्याही गोष्टीमध्ये लोकांना त्रास होतोय त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती मी पालकमंत्री म्हणून स्वीकारली, त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही. आणि ती काम करण्याची देखील जबाबदारी आमची आहे. परंतु हे करत असताना प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं हे किती योग्य आहे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी आता वृक्षारोपण केलेलं आहे त्यांनी तो वृक्ष वाढवावा आणि त्यांची फळं स्वतःच खावी. किंवा कॉन्क्रिटीकरण करताना तो वृक्ष कुठं लावणार आहे, कोणाच्या घरासमोर, ते देखील ठरवावं. कालचा मुद्दा, काल सोमेश्वरच्या संदर्भामध्ये एक 50-60 लोक MSCBच्या इथं आली. मी देखील आता तिथे जातो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण किती करावं. विधानसभेची निवडणूक आली मी समजू शकतो, अनेकांनी देव पाण्यात पडून ठेवले हे देखील मला माहिती आहे. पण त्याच्यासाठी एवढं खाली येऊन राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही. तिथं माझी चर्चा झाली, मी त्यांच्याशी बोललो, आता देखील ते माझ्याबरोबर आहेत सगळे. तर ते काही लोक माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून काही लोकांनी तिथे येऊन भाषण करण्याचा प्रयत्न केला. भाषण करावं मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु ते प्रवेश करणारे जे ठरलेले आहेत ते करणारच आहेत. काही झालं तरी या मतदारसंघामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये नक्की काय काय होणार आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. परंतु राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. काही लोक माझ्याशी फोनवर बोलू शकतात, काही लोक माझ्याशी भेटून बोलू शकतात. जसं निधीसाठी माझ्या पक्षातली लोक, मित्र पक्षातली लोक माझ्याकडे येऊन सहाय्य घेऊन जातात, तसं वृक्षारोपण करण्याच्या अगोदर जर माझ्याकडे आले असते तर मी त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करायला आलो असतो. तर त्याच्यामुळे कुठच्याही गोष्टीमध्ये राजकारण करू नये, जनतेच्या भावनांशी खेळू नये, या मताचं मी आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीतली देखील डांबरीकरणाची कामं जी आहेत किंवा कॉन्क्रिटीकरणची कामं आहेत ही पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन आज आढावा घेऊन सेतूचे प्रश्न होते ते देखील सोडवलेले आहेत आणि या कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न देखील सोडवला की लोकशाहीच्या मार्गानं कोणालाही काही करण्याचा अधिकार आहे. आता ते मला सांगू शकले असते की मी तुम्हाला सांगितलंच. काल शिवसेनेचे जे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक गेले होते ते कधी खड्ड्याची कामं सुरू होणार आहेत हे सांगण्यासाठी गेले होते. आज मोर्चा होता की आंदोलन होतं मला माहीत नाही, पण ठीक आहे ना, चांगलं निदान या योगानं का होईना झाडे लावा झाडे जगवा ही भूमिका माझ्या मित्रपक्षाने घेतली. त्यांच्याबरोबर आकाश असण्याचं काय कारण आहे. म्हणून मी फक्त त्याचा उल्लेख मगाशी असा केला की काही लोकांनी देव पाण्यात पडून ठेवलेले त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या कशात ह्या भावनेत होत असतील. आंध्र प्रदेशची अजून राजधानी पण नाही आहे, एवढा तो विकासात्मक मागे आहे. बिहारच्या बाबतीत तो विकासात्मक मागासलेला आहे आणि महाराष्ट्र हे क्रांतिकारकदृष्ट्या विकासात्मक पुढे आहे. त्याच्यामुळं 76,000 कोटीचं वाढवण बंदर जे दिलेलं आहे ते केंद्र सरकारनंच दिलेलं आहे. MTHLला जी परवानगी दिलेली आहे म्हणजे अटल सेतू तो देखील केंद्र सरकारनंच केलेला आहे. समृद्धी महामार्गाचे पैसे जे आहेत ते देखील आपल्या केंद्र सरकारचेच आहेत. आता देशातलं सगळ्यात मोठं नवी मुंबईला जे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होतं ज्याचा पालकमंत्री मी आहे ते देखील केंद्र सरकारनंच दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकारनं फार मोठ्या योजना या राज्याला दिलेल्या आहेत. आणि अजून एक आठवण करून देतो की सहकार क्षेत्रामधले 10,000 कोटी रुपयाची टॅक्स माफी जी करायची होती ती देखील अमित शाह साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळं आकडेवारी जर दिली तर फार मोठी आहे. आणि बजेटमध्ये येणं आणि बजेटशिवाय देखील कामं होणं ही एक प्रोसेस असते. त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. नाही, माझा साधा प्रश्न तुम्हाला पण आहे. तर हा असं मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा हा फक्त मिऱ्यापुरता मर्यादित नाही. हा रत्नागिरी शहरापासून ग्रामीण भागाला जोडणारा हा बंधारा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण देखील आमच्या विरोधकांसारखं लोकांच्या वर विश्वास ठेवून काहीतरी विचारण्यापेक्षा
आपण माझ्याबरोबर तुम्ही त्या बंधाऱ्यावर यावं. या 8 दिवसामध्ये मी किती वेळा त्या बंधाऱ्यावर गेलो याची देखील थोडी माहिती घ्यावी. किती बंधारा पूर्ण झालेला आहे आणि वन खात्याच्या अडचणीमुळं किती 200 मीटरचा बंधारा शिल्लक होता त्याचं काम देखील युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. याची आपण दोघांनी जाऊन माहिती घेऊ. CM साहेबांचा दौरा पाऊस थोडा कमी झाल्यानंतर 2 योजनांच्या भूमिपूजनासाठी ते येत आहेत. एका इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत आणि माझी लाडकी बहीण पैसे जे ट्रान्सफर करायचे त्यासाठी. रायगडच्या बाबतीतली परिस्थिती आणि रत्नागिरीच्या बाबतीतली परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, नवी मुंबई हा देखील भाग येतो, परंतु रत्नागिरी आणि रायगडचा ग्रामीण भाग जे रत्नागिरीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच रायगडला दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी तिथले जे आहेत गावळे नावाचे ते कालपासून माझ्या संपर्कात आहेत. मी माझ्यापुरता विचार करतो. माझ्यासमोर लोकशाहीत कुणी उभं राहावं, कुणी उभं राहू नये, जो कोण उभं राहील त्याचा सन्मान करू. नाही, आता रणनीती जी असते ती अशी जाहीर पत्रकार परिषदेत सांगायची नसते. तर तुम्हाला आणि मला माहितीच आहे. काल रात्री आपण बोललोच या संदर्भात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.